आपला आजचा पदार्थ जो आहे तो एकदम पौष्टिक आहे आणि मस्त एकाच पदार्थातून तुम्हाला फायबर आणि प्रोटीन मिळणार आहे. म्हणजे हा पदार्थ असा आहे की ज्यांना वजन कमी करायचं आहे, ज्यांना वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, त्यांच्यासाठी एकदम उत्तम ब्रेकफास्ट आहे. शिवाय हा पदार्थ तुम्ही एखाद्या वेळेस संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा करू शकता किंवा दुपारच्या जेवणासाठी करू शकता. एकदम पोटभरीचा आहे. पोटभर खाल्लं तरी तुमचं वजन वाढणार नाही किंवा तुम्हाला ॲसिडिटी होणार नाही, इतका छान आहे. मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. किंवा तुमच्याकडे कधी गेस्ट येणार असतील तर त्यांना मस्त पौष्टिक असं काहीतरी द्यायचं असेल तर तुम्ही हे मस्त छान असे पौष्टिक पदार्थ त्यांना देऊन एकदम खुश करू शकता. आणि चवीला जर म्हणाल तर एकदम अप्रतिम आहे आणि एकदम हे दिसायला जेवढा सुंदर तेवढाच चवीलाही छान आहे. रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. चला रेसिपी सुरू करूया. आता इथे मी 2 वाटी तांदूळ आणि बाकीचे सगळे कडधान्य जे आहेत ते 1-1 वाटी घेतलेलं आहे आणि डाळी जेवढ्या आहेत त्यासुद्धा 1-1 वाटी घेतलेल्या आहेत. आता कडधान्यामध्ये मूग, मटकी आणि चणे घेतलेले आहेत आणि डाळींमध्ये मुगाची डाळ, तुरीची डाळ, चण्याची डाळ, मसूरची डाळ, आणखीन तुरीची डाळ, म्हणजे जेवढ्या प्रकारच्या डाळी तुमच्याकडे आहेत तेवढ्या प्रकारच्या डाळी आणि कडधान्य तुम्ही घेऊ शकता. आणि हे मी काय केलं, मग स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून 5 तास त्याच्यात भरपूर पाणी टाकून भिजत ठेवले. आता 5 तासानंतर हे छान भिजलेलं आहे, तुम्हाला मी दाखवलंच. आता त्याच्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलं आहे आणि आता आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. आता मी हे 2 बॅचमध्ये करून घेणार आहे कारण माझं प्रमाण जास्त आहे डाळींचं. आणि पाणी एकदम थोडं घालायचं आहे कारण बॅटर आपल्याला खूप जास्त पातळ करायचं नाही आहे. हे पहा, हे आता जी कन्सिस्टन्सी तुम्हाला दिसते आहे ना त्याच्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आपण पाणी किती वापरलं पाहिजे. म्हणजे अगदी मला याला पाव ग्लासपेक्षा पण कमी पाणी लागलेलं आहे. हे पहा, आता हे मी 2 बॅचमध्ये करून घेतले त्याच्यामुळे ही दुसरी बॅच पण माझी वाटून झालेली आहे. ते मी सगळे एका पातेल्यात काढून घेतले. ही अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. पीठ चमच्यातून टाकताना पटकन पडलं नाही पाहिजे, थोडं थोडं करून पडलं पाहिजे, म्हणजे आपलं बॅटर परफेक्ट तयार झालेलं आहे. आता हे मी झाकून ठेवते. आता हे मी रात्रभर झाकून ठेवणार आहे. त्याच्यामुळे काय होतं, हे पीठ छान फुलतं. जसं आपण इडलीचं पीठ तयार करतो ना अगदी सेम तशाच पद्धतीने हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता सकाळी मी ते हे याच्यावरचं झाकण काढून घेतले. हे पीठ किती छान मस्त तयार झालं. हे मस्त अगदी एकदम हलकं फुलकं पीठ आपलं तयार झालं आहे. आता हे छान मी मिक्स करून घेते. आता हे पीठ माझं खूप जास्त झालं आहे त्याच्यामुळे मी ह्याच्यातलं अर्धं पीठ काढून ठेवणार आहे आणि त्याचे मग मी उद्या डोसे करणार आहे आणि अर्ध्या पिठाच्या मी आत्ता इडल्या करणार आहे. आता हे मी अर्धं पीठ एका भांड्यामध्ये काढून घेते आणि आता ह्या उरलेल्या पिठामध्ये मग काय करायचं आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे. पीठ आधी छान असं मिक्स करून घ्यायचं हे पहा व्यवस्थित. आणि आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये मी 1 पॅकेट इनो घातलेला आहे आणि त्याच्यावरती मी आता अर्धं लिंबू पिळते. लिंबू पिळल्यामुळे काय होतं, पीठ खूप जास्त हलकं होतं आणि इडल्या खूप मस्त होतात. आता तुमच्याकडे जर लिंबू नसेल तर 1 चमचा पाणी घालून तुम्ही इनो ॲक्टिवेट करून घेऊ शकता. आता हे सगळं घातल्यानंतर एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा किती हलकं फुलकं आपलं पीठ तयार झाले. आता ह्या इडली पात्राला मी तेल लावून घेते आणि त्याच्यामध्ये मग ते बॅटर घालते आहे आणि नंतर मग इडली पात्रात ठेवून हे आपण इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला जसं इडल्या जास्त जाड किंवा थोड्या बारीक हव्या असतील तशा पद्धतीने तुम्ही याच्यामध्ये पीठ घालून घ्यायचं. ह्या इडल्या अतिशय पौष्टिक होतात आणि चवीला तर खूप छानच आहेत. म्हणजे एकाच पदार्थातून आपल्याला प्रोटीन आणि फायबर मिळतं आहे. तर हे तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता किंवा एखाद्या वेळेस तुम्हाला संध्याकाळच्या जेवणासाठी जर हवं असेल तर हलकं फुलकं काय खायचं असेल तर त्यावेळेससुद्धा तुम्ही हे इडल्या करू शकता. इतका पौष्टिक पदार्थ खाल्ल्यानंतर मग बाकीचं काही खाण्याची गरजच नाही आहे. आता ते सगळं याच्यावरती आता मी लाल मिरची पावडर अशी छान भुरभुरवून घेते. लाल मिरची पावडरच्या ऐवजी तुम्ही जो आपला पेरी पेरीचा मसाला मिळतो ना तो जरी घातलात ना तरीसुद्धा इडल्या खूप छान लागतात. आणि वरून ह्याचे पांढरे तीळ घालायचे. आता हे मी ह्या इडल्या वाफवायला ठेवते. हे इडलीचं भांडं आहे त्याच्यामध्ये मी इडल्या 10 मिनटं वाफवून घेतल्यात. आता हे पाही मी काढून घेते आणि हे थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे मग इडल्या काढून घ्यायच्यात. नाही तर मग काढताना गरम गरम जर काढले तर काढताना तुटू शकतात. हे पहा अगदी सहज निघतात. एकदम छान अशा वाफवून झाल्यात ना त्याच्यामुळे ते अगदी सहज निघत आहेत कारण आपलं पीठ खूप छान तयार झालं होतं त्याच्यामुळे इडल्या खूप छान झाल्यात आणि मस्त फुगल्यात. दिसायलासुद्धा किती छान दिसतात. हे पहा
मस्त. आणि याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर तुम्ही हे सर्व करू शकता किंवा टोमॅटोच्या चटणीबरोबर सर्व करू शकता किंवा तुम्ही अगदीच खूप वाटलं तर तुम्ही सांबारबरोबरसुद्धा खाऊ शकता. त्याच्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात. हे पहा, इडली दिसायला किती सुंदर आणि छान दिसते आणि एकदम हलकी फुलकी झाली आहे. जाळीसुद्धा किती छान पडलेली आहे. हे पहा, तुम्हाला मी आता अशी तोडून दाखवते. आतमध्ये सुद्धा तिला खूप छान जाळी पडलेली आहे. हे पहा, मस्त ह्या आपल्या अशा पौष्टिक आणि हेल्दी इडल्या तयार झालेल्या आहेत. खूप मस्त हेल्दी आणि पौष्टिक असा ब्रेकफास्ट आहे. तुम्ही एकदा नक्की करून बघा. आता मी जे अर्धं पीठ ठेवले ना, त्याचा आता मी उद्या डोसे करणार आहे. कारण आज ह्या इडल्या केल्या, उद्या मस्त पौष्टिक डोसे. तर असा हा आपला छान हेल्दी आणि पौष्टिक पदार्थ नाश्त्यासाठी तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी माझी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा. माझ्या चॅनलवरची रेसिपी तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह.